नमस्कार. परळी औष्णिक विद्युत केंद्रातील उपस्थित मान्यवर, अधिकारी, वसाहतवासी तसेच सर्व आप्तेष्ट सर्वांचे हार्दिक स्वागत. आजचा हा क्षण आनंदाचा असला तरी मनाला हलकेसे हुरहुर लावणार आहे, कारण आज आपण अशा व्यक्तिमत्वाला निरोप देत आहोत ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने, प्रामाणिक सेवाभावाने आणि मनमिळावू स्वभावाने परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या इतिहासात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय अधिकारी श्री भीमराव माणिकराव सिरसट साहेब, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, आज आपल्या 35 वर्षाच्या प्रदीर्घ आणि गौरवशाली सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. 1 जून 1968 रोजी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळच्या मातीत सिरसट साहेबांचा जन्म झाला. साध्या शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाने आपल्या जिद्दीच्या, परिश्रमाच्या आणि चिकाटीच्या बळावर यशाचे शिखर गाठले. त्यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा मोहोळ येथे तर माध्यमिक शिक्षण महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथून पूर्ण केले. अभियंता होण्याचे स्वप्न डोळ्यात साठवत त्यांनी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज सोलापूर येथून मेकॅनिकल अभियांत्रिकी डिप्लोमा संपादन केला. जीवन प्रवासात संघर्षाची पायवाट त्यांनी कधीच टाळली नाही. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात आणि त्यानंतर फिनोलेक्स केबल या नामांकित कंपनीत नोकरी करत असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. मेहनत कधीच वाया जात नाही याचे जिवंत उदाहरण म्हणजे 4 एप्रिल 1991 हा सुवर्ण दिन. याच दिवशी त्यांची तत्कालीन MSCB बोर्डामध्ये सरळ सेवा भरतीद्वारे सब इंजिनियर म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांच्या कर्मभूमीचा प्रारंभ झाला. आपल्या परळी औष्णिक विद्युत केंद्रात कोळसा हाताळणी विभागापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास टर्बाईन मेंटेनन्स, सेफ्टी ऑफिसर, ॲश हँडलिंग प्लांट, विद्युत सुव्यवस्था वसाहत, ट्रेनिंग सबस्टेशन अशा अनेक जबाबदाऱ्यांमधून यशस्वीपणे पुढे सरकत आज PCR इन्चार्ज संच क्रमांक 8 इथपर्यंत येऊन पोचला आहे. साहेबांनी तब्बल 35 वर्ष 2 महिने महानिर्मितीच्या सेवेत अर्पण केली आणि विशेष म्हणजे ही संपूर्ण सेवा त्यांनी परळी औष्णिक विद्युत केंद्रात पूर्ण केली. हे त्यांचे आपल्या परळी औष्णिक विद्युत केंद्रावर असलेले प्रेम आणि निष्ठेचे जिवंत प्रतीक आहे. कामातील तत्परता, शिस्त आणि कार्यकुशलता यामुळे संच क्रमांक 8 मध्ये कार्यरत असताना त्यांना स्टार ऑफ ORT म्हणून गौरविण्यात आलेले आहे. कोळसा हाताळणी विभागात विक्रमी वेळेत वॅगन अनलोड करणे व त्यामध्ये दिलेले योगदान ते आजही अभिमानाने सांगतात. कोविडसारख्या जागतिक संकटाच्या काळात परभणी आणि अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयांमध्ये उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटच्या कामात त्यांनी घेतलेला पुढाकार म्हणजे त्यांच्या सेवाभावाचे श्रेष्ठ उदाहरण होय. मानवसेवा हीच ईश्वर सेवा या उक्तीचा प्रत्यय त्यांच्या कार्यातून वेळोवेळी आला आहे. सोबतच ते मराठा महासंघ व SCA संघटनामध्ये देखील आपली भूमिका व आपले योगदान वेळोवेळी देत राहिले आहेत. शिवजयंतीमध्ये त्यांनी प्रत्येक वर्षी घेतलेला सहभाग व पुढाकार याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या या यशस्वी प्रवासात त्यांच्या सहचारिणी सौ लता मॅडम यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. फेब्रुवारी 1994 मध्ये विवाहबद्ध झालेल्या या दाम्पत्याने आयुष्यातील प्रत्येक सुखदुःख, प्रत्येक संघर्ष आणि प्रत्येक आनंदाचा क्षण एकमेकांच्या साथीने पार केला. सिरसट साहेब आज ज्या समाधानाने निरोगी आणि आनंदी जीवन अनुभव घेत आहेत त्यामागे लता मॅडम यांची खंबीर साथ हीच खरी शक्ती आहे. सिरसट साहेब यांचे सुपुत्र राहुल यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून पुण्यातील नामांकित कंपनीत आपले स्थान निर्माण केले आहे. तर कन्या प्रियंका हिने M.Com
उच्च शिक्षण पूर्ण करून पुण्यात बँकिंग क्षेत्रात ती यश संपादन करत आहे. मुलांच्या यशात पालकांच्या संस्काराची श्रीमंती स्पष्टपणे दिसून येते. पर्यटनाची आवड असलेल्या सिरसट साहेबांनी महाबळेश्वर, गोवा, राजस्थान, दक्षिण भारत अशा कित्येक निसर्गरम्य स्थळांना भेटी देत आयुष्याचा आनंदही तितक्याच उत्साहाने घेतला आहे. आज विभागामार्फत होत असलेला हा अल्पसा सत्कार म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरव असून त्यांच्याविषयी असलेल्या प्रेमाचा, आदराचा आणि सहकाऱ्यांच्या मनातील जिव्हाळ्याचा सन्मान आहे. तरी साधेपणा, विनोदी स्वभाव आणि नेहमी मदतीस उपलब्ध असणारे श्री भीमराव सिरसट साहेब यांना महानिर्मितीच्या 35 वर्ष 2 महिने एवढ्या प्रचंड सेवेबद्दल सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी जगन्नाथ देशमाळे, शिफ्ट इन्चार्ज युनिट 8. तर भीमराव सिरसट हे एक चांगलं व्यक्तिमत्व होतं. हसून खेळून राहायचे सर्वांसोबत. प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक कुठल्याही कामात ते व्यवस्थित असायचे. संघटनेमध्ये तर त्यांनी त्यांचा कार्यकाळ खूप गाजवलेला आहे. SCAमध्ये त्यांनी चांगला प्रकारे काम केलेलं आहे. परळीमधलं नेतृत्व केलेलं आहे. संघटनेमध्ये वरच्या लोकांचे सुद्धा त्यांचे खूप चांगले संपर्क आहेत. त्यामुळे ते काय एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. ते त्यांना त्यांच्या भविष्यातील जे काय आता आयुष्य आहे त्यासाठी शुभेच्छा देतो आणि पूर्ण आरोग्यपूर्ण व्यवस्थित आयुष्य जगतीलच याची मला खात्री आहे. धन्यवाद. नमस्कार, मी लता भीमराव सिरसट. आमचे लग्न 1994 साली झाले. मी पहिल्यांदा 1994ला परळीमध्ये आल्यानंतर कॉलनीमध्ये वातावरण पाहिलं, खूप छान आहे. कॉलनीतील सुखसुविधाही खूप छान आहे आणि साहेबांनी 35 वर्ष परळीमध्ये सेवा केली. ऑफिसला ते नेहमी आनंदाने जात होते. कधीही त्यांनी ऑफिसला जायचा कंटाळा केला नाही. साहेबांचा स्वभाव खूप छान आहे. खूप हसवतात, मनमिळाऊ आहेत आणि कधीही कोणत्याही गोष्टीला नाही म्हणत नाहीत. कोणतीही गोष्ट त्यांनी नाकारली नाही. काहीही मागितलं केलं तरी तेच. एवढं सगळे काम करत असताना थोडासा आम्हाला आणि स्वतःला त्यांना वेळ देता आला नाही. आता सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आमच्यासाठी आणि स्वतःसाठी वेळ द्यावा आणि स्वतःची पुरी काळजी घ्यावी एवढंच मी हे बोलते आणि सेवानिवृत्तीच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. मी सिरसट भीमराव माणिकराव, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, संच क्रमांक 8, PCR इन्चार्ज. 35 वर्षाचा सेवाकाळ परळीतच गेल्यामुळं परळीत विविध सेक्शनला काम करत असताना मला प्रत्येक विभागातील वरिष्ठ आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी खरोखरच सहकार्य केलं. मी त्यांचा शतशः ऋणी आहे आणि उर्वरित सर्वांनी दिलेले सहकार्य त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. आपले पुढील सेवानिवृत्त होणारे अधिकारी श्री महादेव सखाराम वंजारे, व्यवस्थापक मानव संसाधन विभाग. वंजारे साहेब यांचा जन्म 2 मे 1968 रोजी बीड जिल्ह्यातील येळमघाट या निसर्गरम्य गावात झाला. साध्या शेतकरी कुटुंब जन्मलेल्या वंजारी साहेबांनी आपल्या जिद्दीच्या बळावर यशाचे शिखर गाठले. त्यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येळमघाट तर माध्यमिक शिक्षण मल्टीपर्पज हायस्कूल बीड येथून पूर्ण केले. त्यानंतर बंकट स्वामी महाविद्यालयातून 11वी व 12वीचे शिक्षण पूर्ण करून कला शाखेत BAची पदवी संपादन केली. पुढे बलभीम महाविद्यालय बीड येथून MAची पदवी प्राप्त करून त्यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासाला यशस्वी पूर्णविराम दिला. सन 1993 शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ त्यांनी शेती सांभाळत स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू ठेवली. त्यांच्या अथक परिश्रमांना यश मिळाले आणि दिनांक 1 ऑगस्ट 1997 रोजी तत्कालीन MSCB बोर्डाच्या मेजर स्टोअर परळी येथे निम्नस्तर लिपिक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आपल्या प्रामाणिकपणा, मेहनत आणि कार्यनिष्ठेच्या जोरावर त्यांनी प्रत्येक पदावर उल्लेखनीय कार्य केले.
सन 2002मध्ये त्यांची बदली उस्मानाबाद अर्थात सध्याच्या धाराशिव येथील मेजर स्टोअरमध्ये झाली. पुढे कंपनी विभाजनानंतर पुन्हा ते परळी औष्णिक विद्युत केंद्रातील मानव संसाधन विभागात रुजू झाले. मानव संसाधन विभागाच्या कार्यपद्धतीत वेग, शिस्त आणि अचूकता याचे सुंदर मिश्रण त्यांनी निर्माण केले. सन 2012मध्ये उच्चस्तर लिपिक पदावर बढती मिळाल्यानंतर त्यांनी आवक जावक, पे बिल, PBC आदी कामांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले. मार्च 2016मध्ये मुख्य लिपिक म्हणून बढती मिळून त्यांची बदली कोराडी औष्णिक विद्युत केंद्र नागपूर येथे झाली. तेथे त्यांनी मासविभागात सेवा प्रवेश, CR, शिस्तभंग प्रकरणे तसेच न्यायालयीन कामकाज अत्यंत जबाबदारीने हाताळले. सन 2017मध्ये ते पुन्हा परळी औष्णिक विद्युत केंद्रात परतले. 2024मध्ये व्यवस्थापक मानव संसाधन विभाग या पदावर त्यांची नियुक्ती झाली व आज ते याच पदावर काम करत असून सेवानिवृत्त होत आहेत. वंजारे साहेब यांचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची स्पष्ट वक्तेपणा, कामातील काटेकोरपणा आणि वेळेचे विलक्षण भान. विभागातील प्रत्येक पत्रव्यवहार अचूक पद्धतीने हाताळणे, कर्मचारी वेतनाचे नियोजन स्वतः लक्ष घालून पूर्ण करणे, तसेच काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी सहकाऱ्यांना प्रेरित ठेवणे ही त्यांची कार्यशैली सर्वांसाठी आदर्शवत आहे. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे मानव संसाधन विभाग अधिक सक्षम व शिस्तबद्ध बनला आहे. त्यांच्या कुटुंबाविषयी सांगायचे झाल्यास त्यांच्या आई गृहिणी तर वडील शेतीसोबत सार्वजनिक बांधकाम विभागात कंत्राटदार म्हणून कार्यरत होते. यांचे बंधू पोलीस आयुक्त कार्यालय संभाजीनगर येथे वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. दिनांक 20 जानेवारी 2002 रोजी त्यांचा विवाह धाराशिव जिल्ह्यातील दहिफळ येथील सौ मनीषा मॅडम यांच्याशी झाला. मनीषा मॅडम यांनी देखील कला शाखेत पदवी प्राप्त केलेली असून या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी वंजारे साहेबांना अमूल्य साथ दिली. मागील 29 वर्षांपासून हे दाम्पत्य आपल्या परळी येथील वसाहतीत आनंदाने, समाधानाने आणि प्रेमाने सुखाचा संसार करत आहेत. त्यांना 2 सुपुत्र असून मोठा मुलगा रोहन हा पालघर जिल्ह्यातील वेदांता इन्स्टिट्यूट येथे MBBSच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. तर धाकटा मुलगा राजरत्न ह्याने 12वीचे शिक्षण पूर्ण करून नीट या स्पर्धा परीक्षेची तयारी तो करत आहे. सेवानिवृत्तीनंतर वंजारे साहेब बीड येथे स्थानिक होणार असून महानिर्मितीतील त्यांच्या 29 वर्षाच्या प्रदीर्घ, निष्ठावान आणि प्रेरणादायी सेवेला सलाम. त्यांना सेवानिवृत्तीच्या मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार, मी डॉक्टर श्री गणेश महादेव मुंडे. आमच्या येथील व्यवस्थापक श्री M.N. वंजारे साहेब यांनी त्यांच्या 29 वर्ष सेवामध्ये कधीही कुठं म्हणजे त्यांच्याकडून चूक होऊ दिली नाही किंवा कोणती एखादी त्यांच्या द्वारे एखादी चुकीची ऑर्डर झाली असं झालेलं नाही. प्रत्येक कागदपत्रांची म्हणजे काटेकोरपणे बघणे आणि कसं नियमाच्या ताकदीत आहे का नाही ते पाहिल्याशिवाय त्यांनी कधीच सही केलेली नाही. कोणताही प्रस्ताव किती अर्जंट असला, महत्त्वाचा असला तरी आपल्या कॉम्पिटंट ऑथॉरिटीच्या परवानगीशिवाय त्यांनी एकही कागदावर सही केलेली नाही. तर एवढ्या नियम पाळणाऱ्या अधिकारी आज 29 वर्ष सेवा देऊन महानिर्मिती कंपनीमधून तसेच सगळ्या औष्णिक विद्युत केंद्र परळी येथून ज्या आता सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्यामुळे एक मोठी पोकळी निर्माण होणार आहे. तरी त्यांना पुढील सेवानिवृत्तीनंतरच्या पुढच्या आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. नमस्कार, मी प्रतीक डोईजड, उच्चस्तर लिपिक मासा विभाग परळी वैजनाथ. आज आपले वंजारे साहेब आपल्यामधनं सेवानिवृत्ती होत आहेत. वंजारे साहेबांबद्दल सांगायचं म्हणजे भरपूर कामात असलेला हातखंडा आणि अनुभव. त्यांच्या हाताखाली आम्ही जवळपास आता 5 वर्ष झालं मी काम करतो आहे. तरी त्यांच्या हाताखालनं कुठले पण केलेले कार्यालयीन टिप्पणी म्हणजे परफेक्टच होऊन जाणार. कामाचा अनुभव त्यांचा आम्हाला भरपूर मार्गदर्शन लाभले 5 वर्षांमध्ये. तरी त्यांच्या भावी निरोगी आयुष्यासाठी व भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. हॅलो, माझं नाव रोहन महादेव वंजारे.
मी सध्या फायनल इयर MBBSला आहे. आज रोजी माझ्या वडिलांचं महानिर्मिती कंपनीमधून सेवानिवृत्ती होत आहे. हे खूप इमोशनल आणि प्राऊड मोमेंट आहे माझ्यासाठी, कारण की पप्पांनी जेव्हापासून ऑफिसला आहेत तेव्हापासून आमच्यावर खूप चांगल्या पद्धतीचे संस्कार टाकले आणि आम्हाला मोटिवेट केलं हर एक गोष्टीमध्ये. मी आता जे काय आहे ते पप्पाच्या बिलीफ्समुळं आणि त्यांच्या सॅक्रिफाईसमुळं आहे. त्यांना रिटायरमेंटच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि वेल विशेस. आपले पुढील सेवानिवृत्त होणारे कर्मचारी श्री सुधीर वसंतराव कोठेकर, प्रभारक श्रेणी 2. कोठेकरजी यांनी आपल्या कार्यकाळात मेहनत, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीचे उत्तुंग उदाहरण सर्वांसमोर निर्माण केले. श्री कोठेकरजी यांचा जन्म 16 मे 1968 रोजी बीड जिल्ह्यातील धारूरच्या मातीत झाला. ग्रामीण संस्कारांची शिदोरी, मेहनतीचे बाळकडू आणि प्रामाणिकपणाची शिकवण घेऊन त्यांनी जीवन प्रवासाची सुरुवात केली. आंबेवडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर त्यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीड येथून औद्योगिक प्रशिक्षण घेत आपल्या कौशल्याला व्यावसायिक धार दिली. सन 1988 ते 89 मध्ये परळी औष्णिक विद्युत केंद्रात अप्रेंटिसशिप पूर्ण करून त्यांनी औद्योगिक विश्वात पहिले पाऊल टाकले. त्यानंतर संभाजीनगर जवळील वाळूज MIDC येथील नामांकित बजाज ऑटो कंपनीत त्यांनी 2.5 वर्ष सेवा बजावली. परंतु प्रगतीची आस आणि स्वतःला अधिक सिद्ध करण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देणारी नव्हती. सततच्या अभ्यासातून आणि चिकाटीतून त्यांनी तत्कालीन MSCBमध्ये सरळ सेवा भरतीद्वारे अर्धकुशल कारागीर म्हणून स्थान मिळवले. कारकिर्दीची सुरुवात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र येथे झाली. बॉयलर मेंटेनन्स विभागात काही काळ त्यांनी आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला. त्यानंतर त्यांची बदली ही परळी औष्णिक विद्युत केंद्रात झाली आणि इथून त्यांच्या कार्याचा सुवर्ण अध्याय अधिक उजळत गेला. फायरिंग फ्लोअर, बॉयलर फीड पंप, 60 मेगावॅट कोळसा हाताळणी विभाग, संच क्रमांक 6, 7 आणि 8 अशा विविध जबाबदाऱ्यांमध्ये त्यांनी कार्य करताना आपल्या अनुभवाची अमूल्य छाप सोडली. विशेषतः कोळसा हाताळणी विभागात त्यांनी दिलेली सेवा म्हणजे जणू त्या विभागाचा आधारस्तंभच. थर्मल पॉवर प्लांटचा अत्यंत महत्त्वाचा आणि क्रिटिकल समजला जाणारा हा विभाग त्यांच्या दक्ष नेतृत्वामुळे सक्षमपणे कार्यरत राहिला. सन 2022 मध्ये त्यांची पदोन्नती प्रभारक श्रेणी 2 म्हणून झाली आणि संच क्रमांक 8 मध्ये शिफ्ट इंचार्जची धुरा त्यांच्या खांद्यावर आली. कामाच्या बाबतीत काटेकोरपणा, वेळेचे भान आणि काम पूर्ण झालेच पाहिजे ही भूमिका त्यांची ही खरी ओळख. कधी प्रेमाने, कधी कठोर शब्दात तर कधी मार्गदर्शनातून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांकडून उत्कृष्ट काम करून घेतले. म्हणूनच सहकाऱ्यांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर, आपुलकी आणि विश्वास याचे अनोखे स्थान निर्माण झाले. कोठेकर साहेब हे केवळ कुशल कर्मचारी नाहीत तर ऑक्झिलरी सिस्टीमची सखोल माहिती असलेले अनुभवी मार्गदर्शक आहेत. कन्वे बेल्ट, कोळसा हाताळणी यंत्रणा यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण त्यांच्या अनुभवातून प्रत्येक समस्येला समाधानाचा मार्ग मिळत गेला. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांच्या आई ह्या गृहिणी असून वडील धारूर येथील शासकीय रुग्णालयात कार्यरत होते. 1998 मध्ये सौ वैशाली मॅडम यांच्याशी त्यांचा विवाह झाला. या दाम्पत्याला शिवराज आणि श्रीनिवास अशी 2 गुणी अपत्ये लाभलेली असून दोघांनीही अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. पुणे येथे त्यांनी स्वतःचे घर उभारले असून मूळ गावी धारूर येथे शेतीची नाळही जपली आहे. आज महानिर्मितीमधील प्रदीर्घ, समर्पित आणि प्रेरणादायी सेवा पूर्ण करून श्री सुधीर वसंतराव कोठेकर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा हसतमुख स्वभाव, कर्तव्यनिष्ठ वृत्ती आणि कामावरील अपार प्रेम हे आपल्या सर्वांसाठी कायम प्रेरणादायी राहील. तरी त्यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी सुधीर वसंतराव कोठेकर,
गेल्या 1992पासून मंडळामध्ये काम करतो आहे. शिफ्ट इंचार्ज कोळसा CSP कोळसा हाताळणी विभागामध्ये काम करत आहे. आज म्हणजे 31 मे 2026मध्ये सेवानिवृत्त होत आहे. मला सर्व अधिकारी वर्ग व जे सोबतचे कर्मचारी वर्ग आहेत त्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आणि चांगल्या प्रकारे सेवा दिलेली आहे. इथून यानंतरही जर मंडळाला काही गरज पडली तर मी नेहमी मंडळाला सेवा देण्यासाठी तत्पर आहे. मी महाजन कोचारुणी आहे. तरी सर्वांचे मी झालेल्या सहकार्याबद्दल आभार मानतो आणि धन्यवाद. आपले पुढील व आजचे शेवटचे सेवानिवृत्त होणारे कर्मचारी श्री दीपक जनार्दनराव किर्दन, तंत्रज्ञ 1, कोळसा हाताळणी विभाग, संच क्रमांक 6-7. किर्दनजी यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठेने, प्रामाणिकपणाने आणि मनमिळावू स्वभावाने संपूर्ण विभागाच्या मनावर अधिराज्य गाजवले. श्री दीपकजी यांचा जन्म 15 मे 1968 रोजी परळी तालुक्याजवळील जवळगाव या जवळील निसर्गरम्य जवळगाव या मातीत झाला. ग्रामीण संस्कारांची शिदोरी घेऊन त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळगाव येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले, तर माध्यमिक शिक्षण हनुमान विद्यालय जवळगाव येथे घेतले. ज्ञानाची ओढ आणि कष्ट करण्याची तयारी या दोन भक्कम पायांवर त्यांनी पुढे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीड येथून औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण केले. सन 1992मध्ये त्यांनी परळी औष्णिक विद्युत केंद्रात अप्रेंटिसशिप पूर्ण केली. पुढे काही काळ गंगापान इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये मोटार वायडिंग आणि कोटिंगचे कार्य केले. मात्र त्यांचे मन आपल्या मातीत आणि कष्टाच्या संसारातच रमत होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा शेतीकडे वळत असतानाही स्वतःच्या प्रगतीची जिद्द मात्र कधीच सोडली नाही. मेहनत कधी वाया जात नाही या उक्तीप्रमाणे त्यांच्या चिकाटीला यश लाभले आणि सन 1998मध्ये त्यांची महानिर्मितीमध्ये अर्धकुशल कारागीर म्हणून निवड झाली. सुरुवातीला चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील टर्बाईन मेंटेनन्स विभागात त्यांनी 2.5 वर्ष अतिशय प्रामाणिकपणे सेवा बजावली. त्यानंतर त्यांची बदली परळी औष्णिक विद्युत केंद्रात झाली आणि कोळसा हाताळणी विभागाशी जणू त्यांचे आयुष्यभराचे नातेच जुळले. 60 मेगावॅट संचांमध्ये सलग 10 वर्ष सेवा देताना त्यांनी आपल्या कार्यकौशल्याचा ठसा उमटवला. पुढे 210 मेगावॅट संचांमध्ये कोळसा हाताळणी विभागात त्यांनी मोलाचे योगदान दिले. इसवी सन 2016मध्ये 250 मेगावॅट संच क्रमांक 6 व 7 येथे त्यांची बदली झाली. तेथे त्यांनी स्टॅकर ऑपरेटर आणि वॅगन टिपलर या जबाबदाऱ्या कुशलतेने सांभाळल्या. स्टॅकरच्या प्रत्येक स्पेअर पार्टची सखोल माहिती व देखभाल, आवश्यक मेंटेनन्सची यादी व सर्व कामे वरिष्ठांच्या सल्ल्याने पूर्ण करण्यात ते यशस्वी राहिले. औष्णिक विद्युत केंद्रावर कोणतेही डॅमरेज चार्जेस लागू नये यासाठी त्यांनी वॅगन टिपलर या कार्यस्थळावर अहोरात्र मेहनत घेतली. कोळशाच्या काळ्या धुरात काम करत असताना त्यांनी स्वतःचे व्यक्तिमत्व मात्र हिरासारखे तेजस्वी ठेवले. म्हणूनच विभागातील प्रत्येक सहकारी प्रेमाने म्हणतो, कोळशाच्या खाणीत सापडलेला हा एक अनमोल हिरा आज सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या गोड स्वभाव, सहकाऱ्यांशी आदराने वागण्याची वृत्ती आणि प्रत्येकाला आपलेसे करण्याची कला यामुळे त्यांनी संपूर्ण विभागाला एका कुटुंबात बांधून ठेवले. आज विभागामार्फत करण्यात आलेला हा अल्पसा सत्कार म्हणजे त्यांच्या कार्याबद्दलचा आदर आणि प्रेमाची पावतीच आहे. त्यांच्या कौटुंबिक जीवनाकडे पाहिले तर आईचे छत्र 1989मध्ये हरपले, तरी वडिलांकडून मिळालेले कष्टाचे संस्कार त्यांनी आयुष्यभर जपले. सन 1994मध्ये त्यांचा विवाह कामखेडा तालुका रेणापूर येथील सौ हेमलता मॅडम यांच्याशी झाला.
त्यांचे सुपुत्र शुभम यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले, तर धाकटे चिरंजीव सत्यम यांनी MBA फायनान्सचे शिक्षण पूर्ण करून संभाजीनगर येथील सोलार कंपनीमध्ये कार्यरत आहेत. दोघेही विवाहित असून शरयू आणि वेद या नातवंडांच्या रूपाने त्यांच्या आयुष्यात आनंदाचे चांदणे फुललेले आहे. जवळगाव येथे त्यांनी स्वतःचे सुंदर घर उभारलेले असून ते एक उत्कृष्ट शेतकरी म्हणून ओळखले जातात. आज महानिर्मितीच्या प्रदीर्घ आणि गौरवशाली सेवेला आज ते पूर्णविराम देत आहेत. तसेच आज प्रदीर्घ सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त होत असलेले श्री दीपकजी किर्दन यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी दीपक जनार्दनराव किर्दंत, राहणार जवळगाव, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड येथील रहिवासी असून 1998 एप्रिलपासून महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर येथे रुजू झालो. तरी जोपासून औष्णिक विद्युत केंद्रात रुजू झाल्यापासून माझी आर्थिक प्रगती चांगली प्रगतीपथावर आल्यामुळं माझी मुलं चांगल्या पद्धतीनं शिकू शकले आणि मला कर्मचाऱ्याचं अभियंत्याचं पूर्ण सहकार्य लाभलं. MECBचा मी अत्यंत ऋणी आहे. माझ्या परिवारासाठी अर्थच्या बाबतीत खूप खूप योगदान मी घेतलेलं आहे आणि त्याचा विनियोग मी चांगल्या पद्धतीनं केलेला आहे. मला भेटलेले सहकारी अधिकारी यांच्या सहकार्यामुळं मी आज 31 मे 2026ला सेवेतून निवृत्त होत आहे. हे सगळ्यांचा मी ऋणी आहे आणि औष्णिक केंद्राचा तर जास्त ऋणी आहे. सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे.